परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कराड समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। कराड समर्थकांना स्वतःला पेटून घेतलंय आणि आजूबाजूला असलेल्या बाकीच्या समर्थकांनी ही आग विझवलेली आहे। आपण बघतोय परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आंदोलनात उतरलेले आहेत। एकीकडे संचारबंदी लागू आहे बीड जिल्ह्यामध्ये, तरी सुद्धा हे सगळे समर्थक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळते, आंदोलन करतायत। वाल्मिक कराड हा निर्दोष असल्याचं त्याच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। ही दृश्य आपण बघतोय, वाल्मिक कराडच्या समर्थकाने आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय, मोठ्या प्रमाणावर वाल्मिक कराडचे समर्थक या ठिकाणी आंदोलनाला उतरलेत। परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कराड समर्थकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला। कराड समर्थकानं स्वतःला पेटून घेतले, आंदोलकांनी आग विझवलेली आहे। आता या आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाला ॲम्ब्युलन्स मधून रुग्णालयात नेण्यात येत आहे। ही काही दृश्य आपण बघतोय। वाल्मिक कराडच्या समर्थकांना स्वतःला पेटवून घेतलेला आहे, ते आग विझवण्यात आलेली आहे। आत्मदहन केल्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी ही आग विझवलेली आहे आणि आता त्या जखमी असलेल्या समर्थकाला रुग्णालयात नेण्यात आलंय। वैभव बालकुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, काय चाललंय परळीमध्ये सध्या? नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळपासून वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी परळी पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन केले। त्या आंदोलनामध्ये त्यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित आहेत। त्यांच्या आईने सकाळपासून अन्नत्याग आंदोलन केले। त्यामुळे आता जे दिवसभर आंदोलन चाललं, ज्या आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। या अगोदर सुद्धा 2 ते 3 जे आहेत ते कार्यकर्त्यांनी सकाळपासून आंदोलकांनी पिटवून घेण्याचा प्रयत्न केला होता। पण या आंदोलकांनी ज्यावेळेस अंगावर पेट्रोल ओतून घेतलं त्यावेळेस आग लागली। त्यानंतर त्या ठिकाणचे जे आंदोलक आहेत त्यांनी ही आग तात्काळ विझवली आणि त्याला आता ॲम्ब्युलन्स मधून दवाखान्यात नेण्यात आलेला आहे। अगदी धन्यवाद बालकुंदे, वैभव दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।